नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनेलमध्ये. मित्रांनो, महिलांनी त्यांच्या पतीसोबत काही गोष्टी करणं टाळायला पाहिजे. याचा संसारावर विपरीत परिणाम होऊ शकतो. नात्यात दुरावा निर्माण होतो. वैवाहिक जीवनात सतत संघर्ष असलेला माणूस बाहेर कोणतंच काम नीट करू शकत नाही. त्यांची प्रगती खुंटते. जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी ज्या महिलांनी किंबहुना पुरुषांनीही टाळणं गरजेचं आहे. मित्रांनो, नवरा बायको म्हटलं की प्रेम संबंध हे आलाच. आपण चुकूनही सकाळी, पहाटे किंवा सायंकाळच्या वेळी शारीरिक संबंध अजिबात ठेवू नका. यामुळे धनहानी होण्याची शक्यता असते. सतत संशय घेणे. अनेक महिला आपल्या पतीचा संशय घेत असतात. काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे किंवा खात्री करून घेतली पाहिजे, पण सतत प्रत्येक गोष्टीत संशय घेण्याची सवय योग्य नाही. यामुळे पतीला राग येतो आणि कामावरही परिणाम होत असतो. तो त्यांचं काम नीट लक्षपूर्वक करू शकणार नाही किंवा याहून अधिक गंभीर संकटांचे प्रसंग उद्भवू शकतात. सकाळी उशिरा उठणे. महिला असो की पुरुष, कोणाचीही सकाळी उशिरापर्यंत झोपण्याची सवय आयुष्यात प्रगती होऊ देत नाही. दोघांपैकी कोणीही एक सकाळी उशिरापर्यंत झोपत असेल तर याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर दिसून येतो. सकाळी लवकर उठून सांसारिक कामे झटपट आटोपून इतर कामांसाठी दिवसांचा वेळ राखून ठेवण्याची लवकर प्रगती होत असते. जास्त पीठ मळण्याची सवय. आवश्यकतेपेक्षा जास्त पीठ मळण्याची सवय चुकीचे मानले जाते. उरलेलं कणिक राखून ठेवावी लागते आणि नंतर त्याचा उपयोग केला जातो, पण शक्यतो ही गोष्ट टाळण्याचा प्रयत्न करावा. मळलेली कणिक शिल्लक ठेवू नये. असं करणं शास्त्रात खराब मानलं जातं. यामुळे कुटुंबातील सुख संपत्ती नष्ट होते. स्वतःच ठरवून काही करणं. काही महिला स्वतःच ठरवून काही गोष्टी करत राहतात. याची पतीला कल्पना नसते. ही गोष्ट दोन्हीकडूनही चुकीची आहे. सांसारिक जीवनामध्ये आपण काय करत आहोत याची कल्पना जोडीदाराला देणं गरजेचं असतं. यामुळे घरात चिडचिड वाढते आणि कामांवर त्याचा नकारात्मक परिणाम दिसून येतो. छोट्या छोट्या गोष्टींवर टोमणे मारणे. पतीच्या छोट्या छोट्या गोष्टींवर टोमणे मारणे, टोचून बोलण्याची सवय महिलांनी सोडून द्यावी. यामुळे पतीला राग येतो आणि एकूण कामावर परिणाम होत राहतो. यामुळे पतीला सतत असं वाटत राहतं की पत्नी आपल्याला जराही समजून घेत नाही आणि प्रत्येक चुकीच्या गोष्टीसाठी ती आपल्याला जबाबदार धरत आहे. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.